संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले। तात्काळ एसपींचे निलंबन, SIT चौकशी व IG ची कमिटी अशा प्रकारे लवकरात लवकर मृत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। यावरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी काय भाष्य केले ते पाहूया। अधिवेशनासाठी कदाचित आले नसतील, मला माहित नाही ते आहेत की नाही। मला सभागृहातली जी भाषण ऐकली त्यावरून त्याला ठोस असं उत्तर मिळणं आवश्यक होतं, ते मिळालं नाही। कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात SIT, न्यायालयीन चौकशी अशा गोष्टी आहेत। परभणीत जे मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या साठी शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं पोस्टमॉर्टम मध्ये लिहिलेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला श्वासाचा त्रास होता, त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं त्याला मृत घोषित केलं। असं असतं का कधी? धनंजय मुंडे का समोर यायचं टाळतायत? 2-3 दिवस झालं ते नागपूरमध्ये आहेत। मी धनंजय मुंडेंचा प्रवक्ता नाही आहे, तुम्ही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना प्रमुखांना विचारा, मला का गरीबाला विचार। पाटील साहेब, पारदर्शक तपास होईल असं वाटतं? पारदर्शक पूर्णपणे तपास होईल वाटतं या सर्व प्रकरणात? असं एकंदर ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्याच्यात असा जोरकसपणा की हे करूच, 24 तासात अटक करू, 48 तासात अटक होईल असं कोणते आश्वासन सभागृहात मिळालं नाही। अटक करण्याची तर भाषाच नाही। आम्ही मोका लावू, हे लावू, ते लावू, आता ते डिस्क्रिशनरी राहतं। बघू आता काय मुख्यमंत्र्यांचं भाषण हे गुन्हा झालेला आहे, काय झालेलं आहे पूर्ण माहीत असूनही त्या बाबतीत पूर्ण स्पेसिफिक टू द पॉइंट भाषण त्यांना करायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी गोलगोल भाषण करून उत्तर दिलं। सर, कल्याणमधील घटनेमध्ये जे मारहाण केलेली व्यक्ती आहेत मराठी माणसाला, ते दोन्ही आरोपी मराठी असल्याचं समोर येत आहे। दुर्दैवी गोष्ट आहे का एका मराठी व्यक्तीचा ऐकून मराठी माणसावर अशा प्रकारे मराठी माणसाकडे मारहाण झालेली आहे? अशी अतिशय गंभीर कल्याणची घटना इतकी दुर्दैवी आहे की परराज्यातली लोक काही ना काही मराठी माणसांच्या बद्दल अनुद्गार काढतात, त्यांच्या खाण्याबद्दल, त्यांच्या राहण्याबद्दल अशी घृणा व्यक्त करतात। हेच मुळात सहन करण्याच्या पलीकडे आहे आणि त्यामुळं मराठी माणसाला त्याज्य ठरवण्याचा प्रयत्न आमच्याच महाराष्ट्रात होत असेल आणि त्याला मारहाण परत वर होत असेल तर हे निषेधार्ह आहे। सरकारचा कायद्यावर, कायदा आणि सुरक्षितता, लॉ अँड ऑर्डर यावर कोणतीही आता नियंत्रण राहिलेलं नाही असं मला वाटतं। दिसले नाहीत असं म्हणतायत, जे मिश्किल टोले आणले जायचे विरोधकांवर, त्याचे त्यावर वाभाडे काढायचे। आता नवीन सरकार आहे, आत्ताच आलेलं आहे सरकार। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विनोद जाधव, नागपूर। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।